अजित पवार आणि सुनेत्र पवार दोघेही पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आहेत। आज उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे। त्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाईचं हे दर्शन सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि लोकसभेच्या उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार सध्या दगडूशेठ गणपतीची आरती करताना आपण पाहतो आहोत। थेट दृश्य पुण्यामधून आपल्याला पाहायला मिळतात। आज अनेक राजकीय घडामोडी या दरम्यान घडणार आहेत। आजच्या दिवसाची सुरुवात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने केलेली आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। सुनेत्रा पवार यांची खऱ्या अर्थाने राजकीय कारकीर्द आता सुरू झालेली आहे आणि लोकसभा उमेदवारी अर्ज आज त्या भरणार आहेत आणि त्यांची आज जंगी सभा होणार आहे। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्री आपल्या बरोबर आहेत आणि आपण थेट जाऊया अरुणकडे। अरुण, सध्या झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण दृश्य दाखवतोय। पुण्यामधली दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सध्या सुनेत्रा पवार अजित पवार आरती करतात। पुढचे तपशील। संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला हा मतदारसंघ आहे। बारामती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार ज्या खुद्द अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्या पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेलेल्या आहेत। अजित पवार आणि सुनेत्रा पवार दोघेही त्या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांनी आरती केलेली आहे। निश्चितपणे कुठल्याही कामाला जाताना किंवा कुठल्याही चांगल्या कामाला जाताना देवाचे आशीर्वाद घ्यायचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की श्रद्धा मानणारं असं हे सुनेत्रा पवार आणि अजित पवार कुटुंब आहे। अनेक वेळा प्रचारात देखील त्यांनी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन केलेलं आहे आणि तेच आज या ठिकाणी आपल्याला दिसतंय। आज दिवसभर महत्त्वाचे कार्यक्रम असणार आहेत, एकतर उमेदवारी अर्ज आणि त्यानंतर जाहीर सभा। याविषयी काय नेमके तपशील अरुण? आज आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये प्रमुख 4 उमेदवारांचे अर्ज भरले जाणार आहेत। दोन्ही बाजूंचे म्हणजे दोन्ही आघाड्यांचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत। त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बारामतीतले दोन्ही उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनेत्रा पवार या एकमेकींच्या विरोधामध्ये अर्ज दाखल करतात। अरुण, या सर्व घडामोडींवर आपल्याला लक्ष ठेवून राहायचे। पुण्यामध्ये आज महत्त्वाच्या घडामोडी घडतात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती।